नमस्कार प्रेक्षको, आता आपल्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे आई. ही कथा मी प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती आणि मला तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून या कथेला आपल्यासाठी घेऊन आलो आहे. या कथेचं नाव आहे आई. माझं बालपण माझ्या आजीजवळ गेलं. आमच्याकडे आजीला आई म्हणत असत. मी 2 वर्षाचा असल्यापासून तिने मला सांभाळले, लहानाचे मोठे केले, माझ्यावर चांगले संस्कार केले. माझ्या वैचारिकतेत, माझ्या शिक्षणात, माझ्या निर्व्यसनी असण्यामागे तिचा खूप मोठा प्रभाव आहे. ती निरक्षर होती, पण शिक्षणाची तिला खूप ओढ होती. तिचा जन्म गावी झाला. तत्कालीन ग्रामीण व्यवस्थेनुसार आणि घरच्या हालाखीच्याच गरिबीमुळे तिला शिकता आले नाही, पण शिक्षणाबद्दल तिच्या मनात नितांत आदर होता. भारतरत्न डॉ. आंबेडकर तर तिचे प्रेरणास्थान होते. मी चांगली पुस्तकं वाचावी, चांगला अभ्यास करावा, गुणवत्ता यादीत प्रथम यावे असा तिचा अट्टाहास असे. शाळेला खोटे बोलून दांड्या मारणे तिला बिलकुल खपत नसे. मला शाळेत सोडण्याचे काम काका करत. ते सायकलवरून कामाला जाता जाता मला शाळेत सोडत आणि मग पुढे कामाला निघून जात. त्यावेळी मी 5वीच्या वर्गात होतो. गणिताचा घरचा अभ्यास खेळण्याच्या नादात मी करायचा विसरलो. आता उद्या मार पडणार म्हणून खोटेच पोटात दुखण्याचे नाटक केले. माझ्या आजीने माझा कांगावा ओळखला, पण काकांना वाटलं माझ्या खरेच पोटात दुखते आहे. त्यांनी मला घरी बसून आराम करण्याची परवानगी दिली. मी सगळे कामावर जाईतोवर रडवेला चेहरा करून खाटेवर पडून राहिलो. शाळा सकाळी 7:30ची असायची. मी 9 वाजेपर्यंत पोटदुखीचं नाटक रंगवलं. नंतर घरी फक्त मी आणि आजी. मग काय, आजी कामामध्ये गुंग असताना हलकेच खेळायला बाहेर धाव मारली. मैदानात आधी 2 मित्र विटीदांडू खेळत होते. मी पण त्यांच्यात सामील झालो. आमचा खेळ बऱ्यापैकी रंगात आला होता. अचानक मला मागून पाठीवर पायावर काठीचे फटके पडू लागले. मी वळत मागे वळून पाहतो तो काय, साक्षात आई हातात मिंगडीची काठी घेऊन सरळ झोडपत होती. तिने मला तसेच धरले, ओढत ओढत घरी नेले. मला खांद्यावर दप्तर घ्यायला लावले आणि तशीच झोडपत झोडपत आमची वरात शाळेत निघाली. हसणारे जाणारी सगळी माणसे माझा थाट पाहत होती. आई तर रागाने लालबुंद झाली होती. तिच्या तोंडाचा आणि हाताचा पट्टा चालूच होता. मला तर लाजेने मेल्याहून मेल्यासारखे झाले. मला घेऊन आई सरळ शाळेच्या ऑफिसमध्ये थडकली. तिचं ते रौद्र रूप आणि माझा तो अवतार पाहून मुख्याध्यापक चक्रावून गेले. त्यांनी आईला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. आई बसली. तिच्या शेजारी मी अपराध्यासारखा उभा होतो. ती बोलू लागली, मास्तर, हा कार्टा इथे शाळेत जायचं सोडून पोटात दुखतंय असं नाटक करून घरी राहिला आणि शाळेची वेळ टळून जाताच त्या वाह्यात पोरांबरोबर उन्हाळक्या करायला गेला. याला चांगला मारत मारतच शाळेत आणलं आहे. त्याला वर्गात बसवून घ्या, चांगली शिक्षा करा. यापुढे कधीच शाळेत खोटं बोलून दांडी मारता कामा नये. सरळ सरळ शाळा शिकायची तर नको ते उद्योग करतोय. आता तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती भडभडून बोलत होती, मास्तर, या पोरांना अवदास आली आहे. यांना शिक्षणाची किंमत कळत नाही. शिक्षणाची किंमत त्याला विचारा जो शिकायला तडपडतो, पण परिस्थितीमुळे, गरिबीमुळे ज्यांना शिकता येत नाही. मास्तर, मला शिकायचं होतं, पण घरची गरिबी, गावाला ना काम ना धंदा, त्यात घरात खाणारी तोंड फार. आईबापाला काम करूनही पुरं पडत नव्हतं. पण मी भावंडात सगळ्यात मोठी. 7 वर्षाची असल्यापासून आईबरोबर बाबनाकडं पायकेलं जायचे. घरची कामं करायचे, आईबाला मदत करायची. इच्छा असून मला शिकता आलं नाही, पण मी स्वतः कष्ट करून मागच्या सगळ्या भावंडांना शिकवलं. मास्तर, या पोरानं मोठं व्हावं,
स्वतःचं भलं करावं म्हणून मी बडबडते, मारते. पुढं जाऊन यांच्या वाट्याला आमच्यासारखा वनवास येऊ नये हीच माझी अडाण्याबाईची इच्छा. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते. तिने पदराने डोळे पुसले. मुख्याध्यापक: अहो मावशी, स्वतःला अडाणी म्हणून कशाला अपमान करून घेताय? अहो, तुमच्या इतकी शिक्षणाची खरी ओळख चांगल्या चांगल्या शिकलेल्या पालकांना नसते. जर तुमच्यासारखे पालक घरोघरी तयार झाले ना तर खऱ्या अर्थाने आमचे प्रयत्न फळाला येतील. तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा. आणि हो, तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. आता मलाही माझ्या वागण्याची लाज वाटली. आईने मास्तरांची रजा घेतली. मी चुपचाप वर्गात जाऊन बसलो. आज माझा खरा अभ्यास तर आईनेच घेतला होता. शिक्षणाचा खरा अर्थ आणि मला शिकवला होता. धन्यवाद. तर मित्रांनो, मी आताच आपली कथा आपल्याला ऐकवली, जिचं नाव आहे. ती आपल्याला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील कथेत. तिथपर्यंत आपली रजा घेतो.